ज्याची अंडरवेअर भारी तो जेलमधला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो. आता मी त्यावेळेस नुकताच लॉकअपमध्ये आलोय. माझी अजिबात मानसिकता नाही की मला एकही दिवस एअरपोर्टात जायचं नाहीये. हा, पण आपल्याला दिसतंय की हळूहळू आपण तिथे ढकलले जातोय. त्यामुळे हे या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले. आत गेल्यावर कळतं आपल्याला की मी एक पॅन्ट आणि 2 ट्रॅक पॅन्ट घेऊन गेलो. माझी 2 ट्रॅक पॅन्ट तिथं फेकून दिल्या त्यांनी गेटवर. म्हणजे माझ्याकडे एकच पॅन्ट शिल्लक राहिली. माझी तिसऱ्या दिवशी अशी अवस्था झाली की माझी ती पॅन्ट मी धुतलीये आणि दिवसभर मी टॉवेल गुंडाळून बसलो ती वाळेपर्यंत. ओके, अशी अवस्था जेव्हा येते लोकांची तेव्हा लक्षात येतं की अरे आपली पॅन्ट अशी फाटणार आहे. आणि आता आपले घरचे जेव्हा येतील तेव्हा येतील, परवानगी मिळेल तेव्हा मिळेल. 3-4 महिन्यांनी माझ्याकडे दुसरी पॅन्ट येईल, तोपर्यंत माझ्याकडे काहीच नाही. तर मग सकाळच्या वेळी हौदावर सगळे जो काय आंघोळी करायला बसलेत आणि ज्याची अंडरवेअर 500-1000 रुपये किमतीची, की त्या माणसाचे 4 लोक पाय चेपतात आणि ज्याच्या अंडरवेअरला बोकं पडलीत, सॉरी चुकीचा शब्द वापरतो चुकीच्या ठिकाणी, पण ही वस्तू इथे विदारक वस्तू येते, तो जेलमधला गरीब माणूस आहे. हा, आणि कारण श्रीमंत असो किंवा गरीब सगळ्यांचेच कपडे फाटलेले आतमध्ये. सगळेच जण पॅन्ट फाडून बरमुडा घालून फिरतायत. ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. अंडरवेअर मात्र टॉपची. आणि त्यामुळं असं व्हायचं की चर्चा करताना 2 कैदी मुलाखत कक्षात निघाले हा की तिसरा माणूस ज्याची मुलाखत आली नसेल तो म्हणायचे, एक काम कर ना, माझ्या घरच्यांना एक निरोप पाठवशील का, 2 अंडरवेअर वाट पाठवायला सांगा ना, एक जॉकी पाठवायला सांगा ना. मोठे मोठे ब्रँडची नावं ऐकायचो मी आतमध्ये बसून. तर सांगायचा भाग असा आहे की आपली प्रतिष्ठा टिकून ठेवण्याची ही एक जेलची पद्धत आहे. आणि मला सांगायची गरज नाही की त्या पद्धतीचा मी एक भाग झालो. याचं कारण असं आहे की अदरवाईज आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही तेवढं.